हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण इंस्टाग्राम व्हायरल शॉर्ट कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहेत. शॉर्ट कुर्तीच्या लेंथ घेतलेली आहे मी 15.5 इंच, शोल्डर घेतलेले आहे 7 इंच, आर्मोल घेतलेला आहे 6.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आपलं फ्रंट आर्मोल राहणार आहे अर्धा इंचावर आणि बॅक आर्मोल राहणार आहे 1 इंचावर. इथे 32 मापाची कुर्ती आहे, चेस्ट 32 आहे. आता इथे 2.25 इंच गळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले आणि गळ्याची लांबी आहे 6 इंच. इथे चौकोन आखून घ्यायचा. इथे मी वी नेक घेते, आपण आपल्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता, गोल गळा किंवा चौकोनी गळा देखील घेऊ शकता. आपलं बॅक नेक राहणार आहे 2.5 इंच. 2.5 इंचवर मी मार्क केले आणि इथे गोल गळा आपण ड्रॉ करून घेऊ अशा पद्धतीने. आता चेस्ट आहे आपली 32 इंच. 32चा चौथा भाग 8 अधिक 2 मार्जिन घ्यायची आपल्याला. 8 + 2 अशा प्रकारे आपला मार्जिन घ्यायची आणि आपली कंबर आहे 30 इंच प्लस त्याच्यामध्ये त्याचा चौथा भाग अधिक 2 इंच 9 इंचावर मी मार्क करून घेते. अशा प्रकारे अर्धा इंच कमरेच्या साईडने वर घ्यायची आणि अशी तिरकस रेषा ओढून घ्यायची, आखून घ्यायची, जेणेकरून आपली कमरेमध्ये खालीवर होत नाही. आता इथे कटिंग करून घेऊ आपण. इथे मी आर्मोलला खालच्या साईडने अर्धा इंच घेऊन ड्रॉ करून घेते अशा पद्धतीने नेकलाईन कडनं. आर्मोलच्या साईडने आपल्याला अर्धा इंच खाली जाऊन अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची. आधी आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे. पूर्ण बॅक ज्या आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं एकसारखं ठेवत आपल्याला कटिंग करून घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीने. व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवले कटिंग त्याच पद्धतीने करा, म्हणजे आपली कुर्ती अतिशय परफेक्ट येईल. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कुर्तीचा बॅक पार्ट आधी कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली कुर्तीचा बॅक पार्ट कट झालाय. आता आपण फ्रंट पार्टचा कटिंग करू. आता बॅक पार्ट बाजूला ठेवून द्यायचा, फ्रंट पार्ट एकसारखा करून घ्यायचा. फॅब्रिक कुठेही कमी जास्त झालेलं नाही पाहिजे. आर्मोल व्यवस्थित करायचं, फॅब्रिक खालीवर झालं नाही पाहिजे याची काळजी घेत आपल्याला इथे फ्रंट आर्मोल आणि फ्रंट नेक आपल्याला कट करून घ्यायचे. ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवले, तुम्ही जर व्हिडिओ स्लो करून बघितलात तर आपल्या लक्षात येईल आणि आपण देखील अतिशय कमी कापडामध्ये सुंदर अशी शॉर्ट कुर्ती शिवू शकाल. इथे 1.25 मीटरच कापड मला लागलेलं आहे. अशा प्रकारे आपलं टॉपचं बॅक आणि फ्रंट पार्ट तयार झालाय. इथे घेर लेंथ घेतलेली आहे मी 14 इंच आणि घेर विड्थ आहे आपली 44 इंच. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून कापड ठेवायचे आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे कृती केली तर आपला टॉप देखील अतिशय सुंदर तयार होईल. मी इथे तुम्हाला दाखवते 44 इंच विड्थ आहे फॅब्रिकची. अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आणि मधनं कट करून घ्यायचं, म्हणजे आपले दोन्ही पार्ट वेगवेगळे तयार होतील. इथे आपलं टॉपचं आणि घेरचं कटिंग पूर्ण झालं. आता स्लीवचं कटिंग करू. इथे 20 इंच पूर्ण लेंथ आहे माझ्या स्लीवची प्लस 2 इंच मार्जिन. खालच्या साईडला 1.5 इंच मार्जिन मध्ये जाईल आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई जाईल अशा पद्धतीने. आणि कॅप हाईट 3.5 इंच घेतलेली आहे मी. स्लीव राऊंड घेतलेला आहे 6.5 इंच आणि आपण आर्मोल राऊंड आहे आपला 9 इंच. मी इथे 8.5 इंच प्लस अर्धा इंच जाणीवपूर्वक जास्त घेतले, जेणेकरून मला इथे चुनट टाकायचे आहेत. स्लीव्हला 3 ते 4 चुनट आल्या पाहिजे अशा पद्धतीने मी इथे अर्धा इंच फॅब्रिक एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्हाला नसेल आवडलं तर तुम्ही साध्या स्लीव्हला आपण जसा आकार देतो त्या पद्धतीने आकार देऊन घेतला तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्हची कटिंग करून घ्यायची आहे.
ज्या पद्धत तुम्ही जर व्हिडिओ स्लो करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मी इथे कटिंग केलेली आहे ते. प्रत्येक गोष्ट मी इथे छोट्या-छोट्या टिप्स सहित इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे आपल्याला फ्रंट आर्महोलला आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपलं स्लीव्हज, टॉप पार्ट आणि घेरचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण स्टिचिंग करायला घेऊ. इथे मी 1.25 इंचाची स्ट्रेट पट्टी घेतलेली आहे. त्याला अर्धा ते 1 इंचावर चुन्नट टाकत अशा पद्धतीने गोल गळ्यावर मी लावून घेतले. अशा पद्धतीने लावून घेतलं तर आपली जो गोल गळा आहे तो उलटा पडत नाही किंवा त्याला बायस पट्टी घेऊन शिवायची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायची आहेत गळ्याच्या दोन्ही पूर्ण साईडला आणि इथे आपल्याला पट्टी आतल्या साईडला दुमडायची आहे आणि त्यावर आपल्याला अशी गोल करत टिप मारून घ्यायची अर्धा इंचावर. इथे बायस पट्टीचा वापर न करता मी स्ट्रेट पट्टीने गोल गळा कसा शिवायचा आहे ते दाखवलंय. अशा प्रकारे आपण चुन्नट घेतल्या तर एकदम सुंदर असा आपला फिनिशिंगसह गळा तयार होतो. बघू शकता तुम्ही इथे मी सुरुवातीला जी आपण टॉप स्टिच घेतो ती न घेता देखील तुम्हाला मी गळा दाखवलेला आहे इथे. आता आपण टॉप स्टिच घेऊ आणि गळा बघा किती सुंदर पद्धतीने तयार होतो. बघा अशा पद्धतीने आपला बॅकचा स्ट्रेट पट्टी वापरून गळा तयार झालेला आहे. अतिशय फिनिशिंगसह हा गळा बसतो बघा तुम्ही. आता आपण व्ही नेकच्या फ्रंटचा फ्रंट पार्ट आहे त्याच्या व्ही नेकचे कटिंग करून घेऊ. इथे फॅब्रिक घेतलेला आहे त्याला व्ही नेक ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जो टॉप पार्ट कट केलाय तो एका साध्या फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने 1-1 इंच मार्जिन ठेवत कट करून घ्यायचंय. कोणताही कॅनव्हास न वापरता आपण इथे फक्त कापडाचा वापर करून अतिशय सुंदर पद्धतीने इथे व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगसह गळा कसा तयार करू शकतो हे मी दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. अशा प्रकारे आपला व्ही नेकचं कटिंग झालंय. आता पट्टीला उलट ठेवून घ्यायचंय आणि व्ही नेकच्या शेपवर व्यवस्थित त्याची जुळवणी करायची दोघांची आणि एकावर एक ठेवत पिना लावायच्या. 3 ते 4 पिना लावून घ्यायच्या आपल्याला पूर्ण गळ्याला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला इथे व्ही नेकवर व्यवस्थित सावकाश एकावर एक कापड ठेवत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची. जिथे व्ही नेक आलेला आहे तिथे सुई मध्येच ठेवायची आणि कापड फिरून घ्यायचं आणि नंतर स्टिच करायचं अशा पद्धतीने. आता इथे नॉचेस देऊन घ्यायचे, पिना काढून घ्यायच्या, नॉचेस देऊन घ्यायचे. नॉचेस देताना कात्री आपली मेन जे आपण स्टिच केले त्याच्यावर जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला नॉचेस द्यायचे. आता इथे नखाने मी थोडंसं गळ्याला आतल्या साईडला व्यवस्थित करून घेते. अशा पद्धतीने बघा तुम्ही नख लावून घेतले म्हणजे त्याला गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर येते. आता जो आतमधला जो फॅब्रिक आहे आपण दुमडला नव्हता तो आता दुमडून घेऊ आपण. गळ्याच्या साईडचा गळ्याच्या पट्टीच्या फॅब्रिक आपल्याला इथे छान व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा म्हणजे जेणेकरून आपली गळा अतिशय फिनिशिंगसह इथे कोणताही कॅनव्हास न वापरता अतिशय सुंदर पद्धतीने येतो. फिनिशिंगसाठी कॅनव्हास वापरणंच गरजेचं आहे असं नाही. तुम्ही शेप जर व्यवस्थित कट केला कापडाचा तर अतिशय सुंदर पद्धतीने इथे शेप देऊ शकता. कोणत्याही आकाराचा शेप देऊ शकता. आता इथे पट्टीला शिलाईच्या साईडने दुमडायचं आणि अशा प्रकारे आपण जसं ब्लाऊजला गोट देतो त्या पद्धतीने इथे पायपिंग करून घ्यायची आपल्याला. जिथे व्ही नेकचा शेप आलाय तिथे आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आणि कापड अशा पद्धतीने दुमडून घेत छान असं पायपिंग करून घ्यायचंय. पायपिंग किती सुबक आली बघा तुम्ही. अतिशय सुंदर इथे पायपिंग आली गळ्याला. आता अर्धा इंच मार्जिन ठेवत आपल्याला त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची अशा पद्धतीने. जिथे व्ही नेक आला तिथे सुई मध्येच ठेवायची आणि कापड फिरून आपल्याला इथे
स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा किती सुंदर विनेक तयार झालाय. मी तुम्हाला दाखवते जवळून. किती फिनिशिंग सह आपल्या इथे पाइपिंग तयार झालेली आहे गळ्याची. आता आपण जे बॅक पार्टचं आणि फ्रंट साइड पार्टचं आपले शोल्डर आहे ते आपण इथे जोडून घेऊ. दोन्ही साइडचे डबल टिप मारून घ्यायची आणि गळ्याच्या साइडने त्याला लॉक करून घ्यायचं स्टिचने. अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपल्याला डबल स्टिच मारून शोल्डर स्टिच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी लॉक स्टिच देऊन घेतली. आपले टॉप पार्ट तयार झालेला आहे इथे. आता आपण स्लीव्स तयार करून घेऊ. स्लीव्सला मी 2 इंच मार्जिन ठेवलं होतं. 2 इंचावर आपल्याला मार्क करायचे आणि अशा प्रकारे नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सारख्या येते. 1 इंच आतमध्ये दुमडून आपल्याला इथे टॉप स्टिच देऊन घ्यायची आणि फॅब्रिक एकसारखा दुमडला जाईल याची काळजी घेत आपल्याला टॉप स्टिच द्यायची आणि खालच्या साईडला आपल्याला एक रेष सोडत आपल्याला इथे स्टिचिंग करून घ्यायची. तुम्ही बघू शकता. आता मध्ये मी नॉच देऊन घेतला. आता आपण एका साइड जो आपला आर्महोलचा बॅक साइडचा कर्व आहे तो व्यवस्थित करून घेऊ. कुठेही एक्स्ट्रा झाला असेल ते कट करून घ्यायचं आणि बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोल याचा शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा, म्हणजे जेणेकरून आपली जी कुर्ती आहे ती व्यवस्थित बसेल. आता इथे मध्यभागी आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं स्लीव्सला आणि काटाच्या साईडने आपल्याला जिथे आपला आर्महोल संपतोय तिथून आपल्याला स्टिचिंग करायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने आता मी इथे तुम्हाला डायरेक्ट टिप मारून हे चुनट कशा घ्यायच्या ते दाखवते. इथे 2 पद्धती दाखवल्या आहेत मी. टिप्स अँड ट्रिक्स सहित मी ही शॉर्ट कुर्ती तयार केली. आपल्याला आवडले असल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे आपल्याला 4 चुनट टाकून इथे डबल टिप टाकून घ्यायची. इथे आपली परफेक्ट अशी पफ स्लीव्स तयार झालेली आहे. पफ स्लीव्स नाही म्हणता येणार, याला 4 चुनट घेतलेत मी. ज्यांना कमी चुनट आवडतात त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे. बघा किती सुंदर शेप आलाय आणि किती सुंदर दिसते. आता आपण अशाच प्रकारे दुसरी पद्धत बघू. अतिशय सुंदर स्लीव्सचा शेप आलाय. आता इथे आपल्याला 1 इंच आतमध्ये दुमडत दाबटीप टाकून घ्यायची. आपला स्लीव राऊंड तयार करून घ्यायचा आहे. कुर्ती शिवत असताना मी खूप जास्त याच्यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत. विदाऊट कॅनव्हासचा आपण गळा जोडलेला आहे. स्ट्रेट पट्टीचा वापर करून आपण गोल गळ्याला टिप मारून घेतली आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता आपल्याला मध्यातनं नॉचेस द्यायचे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच सोडत आपल्याला तिथे चुनट टाकून घ्यायचे आहेत. आपण जर व्हिडिओ स्लो करून बघितला तर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने मी इथे स्टिचिंग आणि कटिंग दाखवलेली आहे ती. अशा पद्धतीने आपल्याला इथे चुनट टाकून घ्यायच्या. 3-4 चुनट टाकून घ्यायच्या. एखादी एक्स्ट्रा जरी टाकली नंतर आपल्याला शिवताना कमी पडली तर आपण ती काढून आपला फॅब्रिक तिथे यूज करू शकतो. अशा प्रकारे आपलं पफ स्लीव्सचं चुनट टाकून झाले. आता आपण स्टिचिंग करू. कॉर्नर कडनं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे आर्महोलच्या. अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवलंय त्या पद्धतीने बघ करा. इथे पूर्ण आपल्याला पिना लावून घ्यायच्यात व्यवस्थित. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत दाखवली मी.
बघा किती छान व्यवस्थित आकारात, कुठेच कमी जास्त पडत नाही चुनट. आपल्याला असं वाटलं की कुठेतरी फॅब्रिक कमी पडतंय, तिथे आपण एखादी चुनट उसवून घेऊ शकतो. म्हणजे जी चुनट आपण आहे तिची शिलाई काढून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवली बघा. एक इथे मी चुनट उसवून घेते अशा पद्धतीने. आता आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. नेहमी डबल स्टिच करायचं फॅब्रिकला, जेणेकरून फाटत नाही लवकर, यासाठी. अशा पद्धतीने कापडावर कापड व्यवस्थित ठेवत, व्यवस्थित हाताने फिरवत आपल्याला इथे ओढायचं अजिबात नाहीये. एकदम स्मूथली आपल्याला ते एकावर एक ठेवत आपल्या स्लीव्स शिवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत. आता इथे आपण परत डबल टिप टाकून घेऊ. घाई अजिबात करायची नाही, जेणेकरून आपलं कापड कुठे मध्ये खालीवर होणार नाही याची काळजी घेत आपल्याला त्या टिप्पा टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडच्या स्लीव्स जोडून झालेल्या आहेत. टॉप पार्ट आपला तयार आहे. आता आपण घेरला प्लेट्स टाकायचे आणि घेर आपला अटॅच करायचा बाकी आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने इथे आपल्या स्लीव्स जोडून तयार आहेत. आता आपण घेर बघूत. बघा आपण घेरला खालच्या साईडनी अर्धा इंच मध्ये दुमडायचं, अर्धा ते पाऊण इंच, आणि अशा पद्धतीने डबल टिप टाकून घ्यायची. कापड एकसारखाच दुमडला जाईल याची दक्षता घेत आपल्याला स्टिच करायचं आहे. अशा पद्धतीने कापड एकसारखाच मध्ये दुमडला गेला पाहिजे याची दक्षता घ्यायची. व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय त्या पद्धतीनेच कृती करा, म्हणजे आपली व्हायरल अशी ट्रेंडिंग, इंस्टाग्राम व्हायरल अशी कुर्ती तयार होईल शिवून. आता दुसऱ्या साईडला देखील आपल्याला पाऊण इंच मध्ये दुमडायचे. आपल्याला इथे 2 इंच मार्जिन कव्हर करायचे, खालच्या साईडने 1.5 इंच आणि टॉप पार्ट अटॅच करत असताना अर्धा इंच, असं आपलं बरोबर 2 इंच कापड इथे 2 इंच मार्जिन इथे कव्हर होईल. अशा पद्धतीने आपल्याला ते स्टिच करून घ्यायचंय. एकसारखं फॅब्रिक आतमध्ये दुमडत आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचंय. अशा पद्धतीने बघा. आता इथे आपल्याला फ्रंटचा माप घेऊन घ्यायचंय. फ्रंटच्या टॉपचा मार्क आपण इथे माप घेतले. इथे तेवढंच आपल्या प्लेटेड भाग आला पाहिजे. आपली कमर आहे 30 प्लस 2 इंच मार्जिन, म्हणजे आपल्याला 17 इंच इथे प्लेट टाकून घेर तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अर्धा इंचचा प्लेट घ्यायची. एकसारखी प्लेट आली पाहिजे याची काळजी घेत आपल्याला प्लेट टाकायची आहेत. अर्धा इंचच आतमध्ये कापड गेलं पाहिजे आणि प्लेट तयार झाली पाहिजे. प्लेट टाकत असताना अजिबात घाई करायची नाही. हळूवारपणे आणि व्यवस्थित प्लेट टाकायच्या. एकसारख्या प्लेट टाकायच्या, जेणेकरून फिनिशिंग अतिशय सुंदर येतं घेरचं आणि टॉप अतिशय सुंदर दिसतो घातल्यानंतर. यासाठी प्लेट्स एकदम व्यवस्थित समान अंतरावर समान फॅब्रिक आत टाकत आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपण बघू शकता. आता इथे टॉप पार्टला मी आर्मोलला अर्ध्या दुमडले आणि 4 इंच पर्यंत वर मी टिप टाकून घेतली. आता आपल्याला हे बॅक पार्ट आणि टॉप पार्ट, टॉप परफेक्ट फिटिंगला बसण्यासाठी ही टिप फॉलो करणं आवश्यक आहे. चारही बाजूनी, म्हणजे बॅक पार्टला 2 आणि फ्रंट पार्टला 2 अशा मी इथे प्लेट्स टाकून घेतल्या फिटिंगच्या. बरोबर शोल्डरला मध्ये दुमडायचं आणि तिथे आपल्याला
खालच्या साईडने फॅब्रिक घेत 4 इंचाची प्लेट टाकून घ्यायची. आता घेरवर आपल्याला टॉप पार्टचं फॅब्रिक उलटं ठेवायचं आणि इथे आपल्याला घेर अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला टॉप पार्ट तयार झाला. आता डबल स्टिच करून घेऊ आपण. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला देखील घेर अटॅच करून घेऊन फिटिंग करून घेऊ आणि इथे आपली पेप्लम शॉर्ट कुर्ती तयार होईल व्हायरल. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर टॉप पार्ट तयार होतात त्याचे. आता आपल्याला दुसऱ्या साईडच्या देखील फ्रिलला 1 इंच सुरुवातीला सोडून द्यायचा. अर्धा इंच फॅब्रिक आत दुमडत आपल्या इथे प्लेट्स टाकून घ्यायचे. समान अंतरावर समान प्लेट टाकायचे आहेत, जेणेकरून आपलं फिनिशिंग अतिशय सुंदर येईल. इथे मी टिप्स अँड ट्रिक्स सहित शॉर्ट कुर्ती कशी शिवायची हे दाखवलंय, कटिंग पण दाखवली. आपण अवश्य चॅनलला व्हिजिट करा. नोटिफिकेशनचं बटन, बेलचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आता इथे टॉपचं जे फॅब्रिक आहे ते एकमेकांवर सरळ ठेवायचं, घेर आणि टॉप, आणि उलट साईडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची. घेर कुठेही कमी जास्त पडत नाही. 17 इंचच घेर बरोबर आलेला आहे. आपली कमर आहे 30 इंच प्लस 2 इंच मार्जिन घेत आपण इथे व्यवस्थित 17 आणि प्लस 2 असं 19 इंच आपले इथे आलेलं. आता तुम्हाला मी दाखवते, एकसारखं कुठेच कमी जास्त पडत नाही फॅब्रिक. बघा, परफेक्ट असं येतं. आता इथे 2-2 इंचाचं मार्जिन ठेवले, तेवढंच आपल्याला कव्हर करत इथे फिटिंगची टिप मारून घ्यायची. फिटिंगची टिप मारत असताना फॅब्रिक एकमेकावरून व्यवस्थित जुळवत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची. घाई अजिबात करायची नाही फिटिंग करताना. 2 इंचच मार्जिन सोडल्या जाईल. व्यवस्थित आतमध्ये दुमडत कापड एकमेकावर ठेवत आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आणि दोन्ही साईडला आपल्याला डबल स्टिच करून फिटिंग करून घ्यायचे. व्हिडिओ जर स्लो करून बघितला तर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने, आणि आपण पहिल्याच प्रयत्नात अतिशय सुंदर पद्धतीने शॉर्ट कुर्ती शिवायला शिकाल. 1.5 मीटर पेक्षा कमी कापडात आपण इथे 1.25 मीटरच्या जवळजवळ मला इथे कापड लागले. अतिशय सुंदर अशी 32 छाती असलेल्या मापाची शॉर्ट कुर्ती इथे तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या फिटिंगचं माप इथे आपण दिलेलं आहे. इथे लॉक स्टिच देऊन घ्यायचं शेवटी. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित 2 इंचाचंच मार्जिन कव्हर करत माप व्यवस्थित घेऊन आपल्याला इथे फिटिंगचं शिलाई देऊन घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दाखवले त्याचप्रमाणे कृती करा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Postcards from the city. I've been walking downtown.